काय झालं? तू काय दिलं त्याला? गोळी दिली आणि त्यांनी काय केलं? बोल काहीतरी. मराठी बोल. मराठी हा मग असं बोल. मी वरती चढलो आणि इथं बसलो. पंधरा मिनिटं चालायचं, 20 मिनिटं थांबायचा. बरोबर आहे ना? मी खोटा बोललो काय? हा मग हे इकडे राणीचे महाल आहेत आणि सुंदर असा रायगड किल्ला. सगळं दाखवायला नाही भेटलं कारण आपण पूजेमध्ये बिझी होतो ना. आणि हे बंधुमामाने डोक्यावर घेऊन चाललंय ड्रम. 1:22 झाले. आम्ही आता गड उतरायला चालू केलंय सगळ्यांनी. आणि बघा दरवर्षी मी ते बघतो का, हे तुम्हाला दिसत असेल ना, माझं नाव याच्यावर या रस्त्यावर. हे बघा RAJ काय माहिती कसा का रस्ता बनलाय तो, पण नाव आहे बंधुमामा ब्लॉगर. चिकट झाला अख्खा खाली पा. तू कधी घेणार ड्रम? हा तो दमला कमी घे. मी घेणार होतो आता, पण तो बोलला मी नाही दमलो. मी बोललो जाऊ दे. काय माझी बॅग त्यापेक्षा जड आहे. माझी बॅग घ्या, ती व्हिडिओ नंतर बनवू. अशा प्रकारचे छोटे छोटे वॉटरफॉल चालवले तिथे, फ्रेश वालं सगळ्यांनी. थंड थंड पाणी, एकदम मिनरल वॉटर सारखं. आता आम्ही एका ठिकाणी थांबलोय लिंबू सरबत प्यायला. तू पिणार नाही ना? मी पण स्वाती आम्ही लिंबू सरबत पिईल, बाकीचे कोकम सरबत पितील आणि मी एक कुरकुरा खातो 5 रुपयाला. मस्त एक कुरकुरा खाऊन झाला तरी यांचं काय कोकम सरबत आला नाही. लिंबू सरबत मी अजून एक घेतो, त्यात पावर भेटते, पण तुम्हाला नाही माहिती भेटते. मी अजून एक सांगितलं गेला. बघ तू लिंबू सरबत पिला का, मी कुरकुरे मी खातो तुझे. 2 कुरकुरे खाल्ल्यानंतर मामीने घेतलाय कोकम सरबत, त्यातला अर्धा मी पिणार आता. कसा फायदा करून घ्यायचा प्रत्येक काय नाही. अरे पण काय बोलला की मला समजणार नाही. इंट्रो केला नाही काय, डायरेक्ट सुरुवात केली उतरायला. चला स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. ज्या ब्लॉगमध्ये आपण रायगडवरून खाली उतरणार, बसमधून घरी जाणार आणि मध्ये कुठे कुठे थांबणार ते दाखवणार. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आधीचे ब्लॉग कसे वाटले ते सांगा. तू कधी आले इथं? रोज येते? मला भेटला अर्धा तास दिसतोय ते पण दिसतंय दुकानाला. कोकम साठी भांडण चाललंय बघा. कोकम सरबत आहे ना, त्यामध्ये ना कोकम टाकून पाहिजे. आपण 2 लिंबू सरबत साठी थांबलो होतो, पण इथे किती झाले? 7-8 ग्लास झाले ना. ठीक आहे चालेल. कोणाला नाही, मला ह्याचा पाहिजे. कोकम नाही, कोकम भांडण झाले. त्याच्यात दुसऱ्यात पण होता टाकलेला. अरे तू नुसता काय झालं? उष्टा नाही माझा. हे मला देऊन टाका, कोणाला नको तर मला देऊन टाका. अरे मी आल्यापासून त्याच्यासाठी भांडतीये. बघू दाखव. दोन सांगू आहे बघ. इथं R आहे तोडका मोडका, इथं A पण आहे आणि इथं छोटासा J पण आहे. चला हे बघ, आवाज केला, आवाज आला. हे बघ आवाज आला. हे आवाज आला, याच्यात आवाज आला. आवाज आला. हा एवढा मोठा डोंगर दिसतो. आणि जर का तिथे दिसत असेल ना, इथं तुम्हाला इथं रेड रेलगडचा, तिथली आत्ता दरड कोसळली. त्याची बातमी आली होती ना 2 दिवसासाठी. रस्ता बंद केला होता. म्हणजे बघा ही ती जागा जिथे दरड कोसळली होती आत्ता. भाऊ तू तिकडे का गेला? बोल काहीतरी. मराठी बोल. मराठी हा मग असं बोल. मी वरती चढलो आणि इथं बसलो. का पण ये तर खाली जाऊ. का करणार? मला फोटो काढायचे. तू आम्ही जातो. हे बघा इथून 2 रस्ते जातात. एक सरळ आणि आपण जो सकाळी आलो होतो पायरी रस्ता तो एक. आपण जाणार पायरी रस्त्यावरून, कारण जो सरळचा रस्ता आहे तो थोडासा कठीण आहे यापेक्षा, तर हा सोपा पडतो जायला. चला खाली पूर्ण सावली आहे आणि आम्ही चालतो तिथं ऊन आहे. सावली पाहिजे आम्हाला. बघा ढग आलाय समोर, पण त्याला किती वेळ लागतो काय माहिती आता सूर्याच्या मध्ये यायला. तर आम्ही खाली पोचायला आलोय, पण हे बघ असा बनलाय दगडाच्या आतमध्ये. आणि हो दगडात बनलाय. हो फायनली तो ढग आलेला आहे सूर्याच्या मध्ये. आणि आम्ही आता थोड्याच वेळात खाली पोचणार सगळेजण. पण आम्हाला आता आठवलं की आमच्यासोबत दीदी आणि भाऊजी आणि सृष्टी होते. ते गेले कुठे? ठीक आहे, सुपर फास्ट येते त्यामुळे ते पुढे जाणार नाही नक्कीच.
100% पुढे गेले नसतील, वरतीच असतील कुठेतरी. अरे पण पुढे जाऊन तरी करणार काय? राजमाकड घेऊ बघ. राजमाकड बघा रे, राजमाकड घेऊ इथं बसलाय. चला 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 खाली पोचतो आता आपण. हा तुझा व्हिडिओज काढतो तुझी. इथून जवळून बघा ना, इथं आहे ना समोर माकड. पाळा, त्याला वाटला काठी आहे. तो घ्या ना छोटा. नाही बरोबर, त्याला माकडांना वाटला काठी घेऊन मारतो का काय. हे बघ इथे अजून माकड आहेत. याला याला घेऊन जा, याला घ्या आणि या भाऊला घेऊन जा, दोघांना घेऊन जा. हे बघ हे बघ, हे 15-15 मिनिटं थांबतात येता येताना, आणि एकेका ठिकाणी 20-20 मिनिटं. 15 मिनिटं चालायचं, 20 मिनिटं थांबायचा. बरोबर आहे ना, मी खोटा बोललो काय? हा मग माकडाने चिवडा घेतलेला, तो खाली पडला. आता कुत्रा घेऊन चाललाय. कोणालाच नाही भेटला, कुत्र्याने पण नेता नेता सगळं सांडवलं खाली. कुत्र्याला पण नाही भेटला तर काय करशील? तर आता माकडाला गोळी द्यायला लावले. गोळी घेईल का नाही काय माहिती. असा काय झालं? तू काय दिलं त्याला? गोळी दिली आणि त्यांनी काय केलं? आणि त्यांनी काय केलं? आणि माकडांनी काय केलं तुला? भेटले आपले प्लेअर. कुठे होते तुम्ही? लेट आलाय. नाही आम्ही लेट होलो, आम्ही मजा करत अरे पाऊण तास झाला इथं. बघा आम्ही यांना शोधत होतो ना, आपण मजा करत आलो. तुम्हाला माहिती आहे, हे इथं बसून राहिले पाऊण तासभर. काय करायचं? पहिल्या ब्लॉग मध्ये जर का नीट दिसलं नसेल, रात्रीच आलो होतो पण बैलांच्या साह्याने तो फिरवला जायचा. अरे इथे एक झाड भेटला होता असा फोटो काढायला. सगळ्यांनी लाईन लावले फोटो काढायला. हे बघ, आता मी आता आलो फोटो काढायला, नाही लगेच आली फोटो काढायला. हे बघ हे असं आहे, मी फोटो काढायला गेलो ना लगेच बसतात. जवळजवळ अर्धा तास आम्ही इथे बसून राहिलो होतो, कारण सगळे आल्याशिवाय आपली बस जाणार नाही. मग खाली बसण्यापेक्षा इथे वरती बसलो. पण आता जरा पावसाचं वातावरण झालंय, मग बोललो आपण जरा खाली जाऊन बस, कारण रेनकोट घालून परत मग खाली उतरायला त्रास होईल. थोडंसं राहिलंय, काय नाही 10 मिनिटात आपण पोहोचू खाली आता. हा बोल तू बोल. हा चल खाली जाऊन बघू. चल हे बघ, असे पाईप टाकलेत खाली दगड घ्यायला. ओरिजिनल आहे, ओरिजिनल. हे पाईप लावलेत, पहिले लाकडं लावायचे. पहिले लाकडं होती, गोल गोल लाकडं, आता पाईप लावलेत. आपण आता पोहोचलोय पायथ्याशी. 1:22 मिनिटांनी निघलो होतो आणि 3:37 मिनिटं झालेत. आम्ही मध्ये मध्ये खूपच थांबलो होतो, कारण थांबायला पाहिजे. आता चाललो वडापाव घ्यायला. चला. मी पण येणार आहे. नाही मी नाहीत मग, मी नाहीत मग. डाऊन केला होते व्हिडिओ हे होते का? नाही काहीच नाही, बटन लावायला लागतो. पुढे बटन हे का वरती? नाही तू मूव केली होती ना का नाही? नाही मी बटन दाबून ती मूव केली म्हणून तुला असं वाटलं. ते टेक्नॉलॉजी. आपण आलोय वडेपाव गेलाय. भाईमामा थांबला होता, भाईमामा बोलला नाही वडापाव खायचे. हा दोघं थांबले, मला बोलले नाही. पाण्याची बाटली घ्यायला थांबलो. मला का मारणार पण तू? आता मम्मीला नाव सांगितलं, मम्मीला व्हिडिओ दाखवेल मी आता. बघ आता तू, मम्मी मारेल तुला. गाडी बाजूला. मस्तपैकी 15 वडेपाव घेतलेत डिश मध्ये. तिकडे जाऊन देऊ आम्हाला आरामवाली जिंदगी, टेन्शन नाही. चला माणसं आहेत 11, वडेपाव आहेत 15. मला 2 देऊन टाका पटकन. गरम आहे. थांबा मी खातो पटकन, नाही तर मला नंबर नाही लागणार. आता आपल्याला पूर्ण टीम भेटले आपले, जे की असे मस्त रोडवर पडलेत एका ठिकाणी. हाय नमस्कार. हे बघा असे सगळे बसलेत रोडवर बसची वाट बघत, कारण जोपर्यंत आपली रोपवाली मंडळ येणार नाही सामान घेऊन, तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही. काय इथं जेवायला वाटतं, थांब जेवायला जाऊ. हा बॅग घ्या थांब. नाही जेवणा मेन आहे, कारण एनर्जी पाहिजे. नाही थोडंच खाईल मी. ते महाप्रसाद आहे, तर त्याचा जरा आपण आस्वाद घेऊ मस्तपैकी. हे दोघं बघा आम्हाला न सांगता आले आधीच. हा दादा सांगा तुमची माहिती, म्हणजे कसं काय केलंय काय? हे आम्ही महाप्रसाद नियोजन आहे. हा दरवर्षी असतं का? हा दरवर्षी. हा काय नाव तुमचं? प्रवीण म्हात्रे. हा इकडचे खोपोलीवरून आले. दरवर्षी 13 वर्षापासून आपण इथे करतो. 13 वर्ष झाली. पनवेलचे आमदार हां आदरणीय प्रसन्न ठाकूर साहेब हां यांच्या माध्यमातून आणि विश्व बजरंगचे आपले कार्यकर्ते हां वितरण करण्यासाठी असतात. 13 वर्ष झाली का? चांगलं आहे चांगलं आहे. वरण प्रसादी असतो. हां हां प्रसाद संपलाय. हो हो सगळे 13 वर्षापासून आमचं कंटिन्यू आहे. नाही हे चांगलं आहे चांगलं आहे, कारण दमून येतात लोक ना खाली. हो सकाळी 10:30-11 पासून चालू आहे त्या पूर्ण दिवसभर ना? दिवसभर हां. संपेपर्यंत चालू आहे तोपर्यंत. जरा चांगलं आहे. जय शिवराय. जय शिवराय. तर आता मस्त आपण महाप्रसादाचा आस्वाद घेऊ. आणि ते वंदन दादा बने हे एकाला असतं मला ते सांगा. ते दिसायला थोडे सुंदर दिसत आहेत ना आता.
असं ते गड उतरले मग तसेच दिसणार ना आपण. हे बघा मी व्हिडिओ काढणार नव्हतो पण हे यांच्यामुळे मी व्हिडिओ काढतोय. मस्त पोट भरून जेवलो, महाप्रसादाचा आस्वाद घेतला. आता हे बघा मस्तपैकी आराम चालू आहे कारण बस आहे अजून 1 तास आहे. तोपर्यंत आम्ही काय करावं, आराम आणि गाणी. ओ जय हरी विठ्ठल. बस गप गप. खाली बस खाली बस. पावसाचं वातावरण झालंय, एकदम जोरात पाऊस आलाय आणि त्यासाठी आम्ही तिथून निघलो होतो. पण चांगलं असं झालं की आमची बस आली आणि बसमध्ये जागा बघा किती असते. जर का कोणाला माहिती नसेल ना तर ही एवढी जागा असते बसमध्ये मागे सामान ठेवायला. मला माहिती नव्हतं, मी पण पहिल्यांदाच बघितली होती. आता जाऊ बसमध्ये. बाकीचा एन्जॉयमेंट बसमध्ये एन्जॉयमेंट काय माहिती का, झोपायचा. झोपला का टेन्शन नाही, डायरेक्ट घरी. आता इथं बाजूला पण असते का जागा सामान ठेवायला? गाडी बसते एवढी जागा असते. हां बाईक 400 काढले ना, हा. बाईक बसते. एवढी मोठी जागा असते, मला तर नव्हती माहिती. पहिल्यांदा करून दाखव, उलटी करून दाखव. ही आता आवाज करतो यांच्या पोरीच्या मागा. नाही एकीला आली होती उलटी इथं येता पण ती राहिली. आता आपण आवाज करून समोर जाऊ, बघू काय. चला बसमध्ये. पाणी घ्या, पाणी 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 पाणी. काका नमस्कार, भेटलो परत आपण एकदा. आता किती टाइम लागेल, तेवढंच का? रात्री दिवसामध्ये जास्त लागेल का कमी लागेल? जेवायला थांबल्यावर बरोबर. चला आपण परत आलेलो आहे बसमध्ये, जाऊ आपल्या जागेवर. 2 मिनिटं. नमस्कार. आपण आलो आता सागर काकांच्या बाजूला. त्यांनी जागा ठेवलेली मस्त. त्यांना जोड नाही, आता मला पण जोड नाही, त्यांना पण जोड नाही. मग आम्ही दोघांची एकमेकांची जोडी झाली. बाहेर पाऊस पडायला लागलाय मस्त. खिडकी खोलत नाही, तो मोठा प्रॉब्लेम आहे. मग आम्ही लगेच ओरडते मागून. वाल्या पेशंटला खिडकी खोलली पाहिजे. त्याला असं ते पाऊस आले बंद करायला लागेल. हा चला. नाही हे नको, याच्यात मजा नाही. हा शेवटची ओळ नको. जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंदवारे. जीवन सगळा मस्तीने, मन सगळं मजेदारे. जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंदवारे. नवे पंख पसरा, उंच उंच लहरा. नवे पंख पसरा, उंच उंच लहरा. विरविरणारे गीत गारे, गीत गारे धुंदवारे. आता आपण बसलोय ड्रायव्हर काकांच्या बाजूला, जरा त्यांना गाणी ऐकवतोय. माझी बाबू माझा बाईकवर, आपला रोशन दादा आपण बसलो आता बालीला. तर आता आपण थांबणार आहे हॉटेलमध्ये जेवायला. विषय कसा झाला, जोरात गाण्यांच्या भेंड्या चालू आहेत. मी गाणी, मला आवडतात गाणी बोलायला, पण मी बोलणार होतो. पण घाटाचा रस्ता असल्यामुळे मला उलटीसारखं होत होता. बोललो मीच उलटी केली तर बाकीच्यांचा कसं काय व्हायचं, त्यामुळे मी गप झोपलो. आपल्यासाठी आले रोशन दादा नमस्कार. नमस्ते. तुम्ही आमच्यासाठी आले, धन्यवाद. हे बघ नमस्कार. सांगून ठेवलं का त्यांनी काय काय सांगितलं? म्हणजे जेवण सगळं सांगितलं होतं. अरे वा, म्हणजे आमचा वेळ वाचवला. भाकरी सांगितले. थँक्यू. मस्त तोंड धुवून फ्रेश झाल्यावर आपल्या समोर आलेली थाळी, ज्यामध्ये भात आहे, भाकरी आहे, माझ्या फेवरेट पापड आणि लोणचं आहे, आणि बाकीच्या भाज्या मला माहिती नाही. आय एम सॉरी. काय काय जरा सांगशील का? आणि ओके, आणि आपला हां, आणि आपली डाळ आहे घरची, आणि हे काय दही आहे का? ओके थँक्यू. तर मी कसं असं जास्त बाहेर जात नाही ना खायला, त्यामुळं आपल्याला घरचंच माहिती आहे, नॉर्मल, टेन्शन नाही. आणि हे बघा इथं मस्तपैकी पूर्ण हॉटेल आहे असं, ज्यामध्ये फक्त आपल्या बसमधलीच माणसं राख्खा भरून टाकला हॉटेल, टेन्शन नाही. चला आता तुम्ही पण या जेवायला, जर का मोबाईलमधून येता येत असेल तर. नाही तर मी जेवतो, तुम्ही लाईक करा भाड्यावर आणि भेटतो जेवल्यावर. आपली सगळी माणसं कामाला लागले. स्वाती मामी तिकडं भाकरी द्यायला लावले, रोशन दादा स्वतः किचनमध्ये आहे, कारण त्यांच्याकडे स्टाफ कमी होतं, त्यामुळे आपली माणसं गेलेत कामाला. सगळ्यांना जेवायला मिळतं आहे, बरोबर आहे ना? बाबा पण आत्ता आला तो पण देत होता. बघा रोशन दादा
हेच घेऊन फिरतो डायरेक्ट. मस्त जेवून झालाय आणि बस पण भरून झाली. मी जरा गेलो होतो पोट रिकामा करायला, कारण ती गोष्ट गरजेची. काय नाही केलं तरी चालेल, पोट रिकामा झाला पाहिजे. आणि चला आता बाई मामा काय करतोय काय माहिती. चला, हॉटेल दुर्वांकूर खूप छान तुमचं जेवण होतं, धन्यवाद. आणि स्पेशल थँक्यू रोशन दादाला, त्याने पूर्ण आपली सोय करून घेतली. धन्यवाद. पण पुन्हा एकदा तुम्ही आमची सोय करून ठेवली आधीपासून. तुम्ही पालीला थोडीशी थांबलेत, हो. खूप धन्यवाद. नाही थांबलेत नाही, आम्हाला तुम्ही थांबून घेतलं ना. रोशन दादा आपले घरचे, आपण पाळीला आल्या त्यांच्या घरी जात असतो, पण आता पूर्ण बस आहे त्यामुळे जाता येणार नाही. पण आता आपण बसमध्ये जाऊ शकतो. चला, हे काय गबरू. आता मी डायरेक्ट केबिनमध्ये बसलो, उलटीचं टेन्शन नाही, काय नाही. ते आता गाणी लावणार ते तिकडे जाऊन शूट करू शकत नाही, कॉपीराइट आहे. आपण जरा यांच्यासोबत बसू मस्तपैकी, आरामात जाऊ, टेन्शन नाही. एवढा मोठा व्ह्यू आहे समोर, उलटीचा ओपन नाही. चला, फायनली आपला स्टॉप आलाय, तर आपण जाऊ. दादा चला, बाय बाय, भेटू परत एकदा. पेट्रोल किती संपला आपला? आहे ना 12,000 आहे ना बाकी. चला चला, आपण जाऊ आता रिक्षामध्ये, बाकीचे जातील चालत, तुम्ही जा चालत. बाय 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 बाय. चालत 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 चला. मी दुसऱ्यांना बोलत होतो चालत चाललेत, पण आता आम्ही तिघं चालत चाललोय. नाही, त्यांच्याकडे ड्रम आणि सामान आहे ना, मग पप्पा गेले त्यांना सोडायला. तोपर्यंत आपण जाऊ हळूहळू पुढे पुढे. हा ना, आता वाटतं घरी पोचू, वाटतं ते येईपर्यंत पोचू. चला बघू, घरी गेले वाटतं झोपायला जाऊन, घरी जाऊन मी डायरेक्ट झोपतो, जेवायचं नाही काय नाही. चालून जेवलं आपण. नाही, मला भूक लागली तरी पण काय करू शकत नाही. प्रवासात भूक लागते, मला जेवण जिरतो लगेच प्रवासात, आणि मला थांबल्यावर मग जायला लागतो आणि बाहेर पण निघतो. नाही, हे गरजेचं आहे. पोट भरणं, पोट रिकामा करणं आणि मस्तपैकी झोप. चला झोपा आता. या 3 गोष्टी पाहिजे, 3 गोष्टी पाहिजेत. 11:15 वाजलेत आणि आता आपण पोचलो एकदम सुखरूप घरी. हे बघा, आपला ब्लॉग वेगळा का होता माहिती आहे का, कारण आपले रेग्युलर ब्लॉग कसे असतात, रायगडचे का ढोलताशा पथक चालू आहे, खेळ चालू आहे. पण आपल्या ब्लॉगमध्ये पूर्ण पूजेची तयारी, पूजा कशी होते, राज्याभिषेक कसा होतो ते होता. पण पूर्ण रायगड नाही फिरायला भेटला, खूप सारे ठिकाणी फिरायला भेटले नाहीत. त्यासाठी आपण परत जाऊ आणि परत वेगळे ब्लॉग बनवू, ठीक आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. मी एक हिंदी मराठी मिक्स ब्लॉगर आहे, जो रोज संध्याकाळी 6 वाजता ब्लॉग टाकत असतो. आणि आपले 300+ दिवस झालेत, 2-3 महिन्यामध्ये आपल्याला वर्ष होईल डेली ब्लॉगिंग करताना. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन चांगले ब्लॉग चॅनलवर येत असतात. बाय बाय, काळजी घ्या.